एका ग्रामीण रुग्णालयात मी स्वीपरचं काम केलं. ते मला 2,000 रुपये महिन्याला मिळायचे. ते असं नव्हतं, मला नव्हतं माहित की मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा प्रमुख वगैरे होईल. असं वाटलं होतं की अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. गाथा निघाली बाजारला, दयाचा मातशिरी पाजरला. असा आवाज काढल्यानंतर म्हणे आता ओपन करा फ्लोर आणि सगळ्यांना पाठवलं. त्या माणसाने मला प्रोत्साहित केलं आणि माझ्याकडून गाऊन घेतलं. तो अल्बम इतका हिट झाला, परदेशात आज त्याच्यावर योगा होतो. असे दीपिका बसली होती, प्रियंका होती, रणवीर होता. ये आपको कैसी दिखती है? अच्छी दिखती है. नहीं बोले उस पे लिखो और गाओ. नभतूनी आली अप्सरा, हे नभतूनी आली अप्सरा. मी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आणि आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर रुस्तुम अचलखान जे लोककलेचे अत्यंत गोड असे अभ्यासक होते आणि खूप छान असे प्राध्यापक होते. आणि त्यांनी मला आवाज देऊन एकदा विचारलं, प्रेषित माझ्यापेक्षा चांगला आवाज ऐकलाय का तू? कोणाचा आहे ते? मी म्हणालो हो मला माहिती आहे. कसं माहिती असतं रे म्हटलं तुला? मी म्हटलं त्याचा आवाज मी ऐकलाय. तुम्ही ऐकलाय का सर? ज्याचा आवाज मी ऐकला, ज्याचा आवाज डॉक्टर रुस्तुम अचलखान सरांनी ऐकला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऐकला, आणि नंतर एक दिवस असा आला की त्याचा आवाज जगभरातल्या लोकांनी ऐकला. आमच्यासोबत शिकणारा आमचा मित्र मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा प्रमुख कधी झाला आणि खूप चांगले विद्यार्थी त्यांनी कसे घडवले कळलंच नाही. आपला मित्र मोठा होणे आणि त्याला मोठा होताना बघणे ही आनंदाची गोष्ट असते, पण तो जेव्हा सर्वार्थाने मोठा होतो तेव्हा अभिमानाने आपलं फुलून जाणं हे जास्त महत्वाचं असतं. आज माझ्यासोबत टेटार्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर आहेत, आणि या मित्राला सर म्हणताना मला विशेष आनंद होतो आणि अभिमान वाटतो. सर नमस्कार. नमस्कार. कसा होता हा प्रवास? गणू ते प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर याची सुरुवात कुठे झाली? मुळामध्ये मला वडिलोपार्जित तमाशाची परंपरा आहे. करेक्ट. आणि घरची परिस्थिती एवढी बरी नव्हती, त्यामुळे भाकरीशी झुंज, पण शिकावंसं वाटत होतं. पण मग शिक्षण घेण्यासाठी पैसा लागत होता. म्हणून टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना हे माझं गाव. तिथे एका ग्रामीण रुग्णालयात मी स्वीपरचं काम केलं. अरे बापरे. हां, त्याचे मला 2,000 रुपये महिन्याला मिळायचे. आणि मग मी सकाळी 7ला उठून सगळं ते हॉस्पिटल ते साफसफाई करायचो, टॉयलेट वगैरे साफ करायचो, आणि मग 12 वाजता मी कॉलेजला जायचो, सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबादला. असं करत माझं हे सुरू झालं, ग्रॅज्युएशन सुरू झालं. त्या काळामध्ये असं झालं की ग्रामीण भागातलं कॉलेज आणि युथ फेस्टिवलसाठी आम्ही इथे आलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात. आणि मग तिथे आल्याच्या नंतर कळलं, अरे हे युथ फेस्टिवल मजेची गोष्ट आहे. गाणं गायला मिळतंय, तिथे नाचायला मिळतंय, ॲक्टिंग करायला मिळते. आणि मग तो जो गावामध्ये जे गाणं मी बकऱ्यां पाठीमागे गायचो, त्या गाण्याला थोडीशी इथे धार मिळाली. आणि मग मी PCC इन ड्रामॅटिक्सला ॲडमिशन घेतलं. मग पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रोफेशियन्सी सर्टिफिकेट कोर्स इन ड्रामॅटिक्स. आणि मग BD केलं, बॅचलर इन ड्रामॅटिक्स. त्याच्यानंतर मग MD केलं, मास्टर इन ड्रामॅटिक्स. आणि मग मी हे शिक्षण घेऊन बाहेर पडलो आणि PhD केलं. PhD केलं. पहिल्यांदा तू युवक महोत्सवामध्ये मला वाटतं गण गायला होतास. हो. अत्यंत खड्या आवाजात, आणि तू सूर लावलास पहिला, आणि अख्खच्या अख्खं ऑडिटोरियम शांत झालं होतं की काय आवाज आहे. आठवतो तो गण कुठला? हो, आठवतो ना. कुठला होता? मला आठवतो. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशाला वंदन करून केली जाते. लोकपरंपरेमध्ये गणेश हे आद्य दैवत आहे, म्हणून आपण शाहीर पठ्ठे बापूरावांचा तो ठेवणीतला तो गण मी गातो. या
नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या हारकी, गवरीच्या हारकी, गवरीच्या हारकी, महामाया सरस्वती अनुवा हो ब्रह्म्याची पोरकी, गोडमधाच्या सारखी, गोडमधाच्या सारखी, म्हणे पट्टे बापुरावा ऐका हो कवी कवीच्या फेरकी, या नाचत रंगणी गणवा हो गवरीच्या हारकी. हे तुला लहानपणापासून वाटत होतं की आपण लोककलेचा अभ्यास करावा, की लोककलेचा नाद आई वडिलांमुळे लागला होता? वडील तर जशी बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ सुरू झाली आणि वडिलांनी मग तमाशात नाचकाम करणं सोडून दिलं. पण आंबेडकरी जलस्यामध्ये होते. हा, नाच्या पोऱ्याचं काम करायचे ते. नंतर मग आंबेडकरी जलसा त्यांनी साकारला. तर गाणं आमच्या कुटुंबाच्या कंठातच आहे. अच्छा. हा, पण मग काय झालं की मी हे शिक्षण करत असताना जेव्हा चैत्राचा महिना, आता चैत्र सुरू झाला, तर तमाशे असतात गावोगावी. भिकाभीमा सांगवीकर यांच्या तमाशात मी काम करायला सुरुवात केली. अच्छा. भिकाभीमा सांगवीकर आणि हिराबाई हे मला ते मुलाप्रमाणे मानायचे. तर त्या तमाशामध्ये भिकाभीमा सांगवीकरांची पायपेटी जर तुम्ही ऐकली आणि त्यांचं ते गाणं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला म्हणजे शास्त्रीय गायक गातोय का एक लोककलावंत गातोय हे कळणार नाही. इतकी ताकद त्यांच्या गाण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी. पण मग अचलखांब सर सांगायचे की किर्लोस्कर, भावे, देवल, गोबदेवल, रांगणेकर ही सगळी मंडळी रात्रीला तमाशाला जायची. तमाशाच्या पदांच्या चाली ते आपल्या संगीत पदांना लावायचे. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, दुल्लडी गळा पचलडी ही ती लावली. दुल्लडी गळा पचलडी ग, दुल्लडी गळा पचलडी, बैतोळीवर खडी चमके आईना, बैतोळीवर खडी चमके आईना ग, पुण्या सावकाराची मैना ग दुल्लडी. अचलखांब सरांनी जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा काय त्यांची रिॲक्शन होती? कारण त्यांचा आवाज सल्ट होता. होय. मग त्यांची काय पहिली रिॲक्शन होती? अचलखांब सर म्हणे की माझी स्पर्धा करायला आलास. कारण त्यांचं गाणं ते किनाऱ्या आवाजाचे होते. आणि किनाऱ्या आवाजाचा गायक जो असतो लोककलावंत तो कधी झिली गातो, झिलीतल्या हे गातो. ऍक्च्युली आम्ही लोक जी गातो तमाशगीर मंडळी त्याला महारी गायकी म्हणतात. आता हा शब्द जरी जातीवाचक असला तरी त्या महारी जातीचा आणि त्या गायकीचा काही संबंध नाही. मी ओढलेली री म्हणजे महाआदी म्हणजे झील. अच्छा. असा त्याचा हे आहे. आणि मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या झिली सरांच्या सानिध्यात आल्याच्या नंतरही कळाल्या, तमाशातूनही कळत होत्या. कारण गणानंतर गवळण होते आणि गवळणी मथुरेच्या बाजाराला दह्या दुधाचे माठ घेऊन चाललेले आहेत. 16,000 गवळणी. त्या गवळणी गाधा निघाली बाजारला, दह्याचा माठ शिरी पाजरला, माठशिरी पाजरला हे हे जी 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 रजी, हे हे जी 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 रजी रहा जी जी जी. अशा प्रकारच्या झिली, वेगवेगळ्या प्रकारच्या टाकण्या या तमाशातून ऐकायला मिळत होत्या. आणि इथे आल्याच्या नंतर त्याला आणखी एक शास्त्रोक्त धार ज्याला आपण म्हणतो ती धार त्याला मिळाली. पीएचडी करावं का वाटलं तुला? असं होतं की मुळामध्ये मी MD करत असताना ड्रॅमॅटिक्समध्ये सगळे लोक ऍक्टिंग, डायरेक्शन, प्रोडक्शन हे घेत होते. मी मुद्दामून लोककला घेतलं. आणि लोककला घेण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे असं नव्हता की मला नव्हतं माहित की मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा प्रमुख वगैरे होईल किंवा मुंबईला जाईल म्हणून. पण असं वाटलं होतं की अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. त्यासाठी रिसर्च महत्वाचा आहे. आणि मग ही जी तमाशा कला आहे ती तिला मरगळ आलेली आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे 80च्या दशकापर्यंत तमाशा इतका जबरदस्त होता. म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, तुकाराम खेडकर, आनंद महाजन,
भिका भीमा सांगवीकर, हरिभाऊ आणवीकर, हे दादा तमासगीर माणसं, दत्तोबा तांबे, विठाबाई भाऊमांग नारायण गावकर, या लोकांनी एकेकाळी म्हणजे रान पेटवलं होतं. आणि त्यांचा तमाशा हा साफसुथरा तमाशा होता. खरे म्हणजे त्याला गाणं म्हणजे दत्ता महाडिकांचं गाणं कधी चुकली बाई किंवा चुकला माणूस ते स्टेजवर मारायचे. अरे बापरे, इतकी स्ट्रिक्ट त्यांची हे होती. आणि म्हणून त्या काळात गणपतराव हिमानी चिंचणीकर या तमासगिराने सर्कशीचा तंबू विकत घेतला. अच्छा. आणि सर्कशीमध्ये जसं फिरता रंगमंच असतो तसा फिरता रंगमंच त्यांनी याच्यावरती आणला, तमाशात आणला. आणि त्यात त्यांनी वग लावला, जन्माला ये इंदिरा पुन्हा. अरे वा. इंदिरा गांधीवर म्हणजे खलिस्तान आणि काँग्रेस म्हणजे असं अशा प्रकारचं ते नाटक होतं. राजकीय टिप्पणी अत्यंत शार्प करतात लोककलावंत. हो. हे सगळं त्यांच्याकडे येतं कसं, कसे त्यांच्याकडे हे भान येतं? मुळामध्ये काय आहे की ही एक मौखिक परंपरा आहे, ओरल ट्रॅडिशन आहे. ते ज्या गावात जातात त्या गावाची रेकी करतात. अच्छा, ओके. की इथला सरपंच कसा आहे, इथला पाटील कसा आहे, इथला कोतवाल कसा आहे. आणि मग आता त्या काळातले वग कसे असायचे, वगनाट्य. वग हा शब्द ओघा ओघाने आलेला शब्द आहे म्हणजे वग. आणि त्या वगामध्ये रजवाडी थाटाचे वग, धार्मिक पौराणिक धर्मग्रंथांवर आधारित वग, अलीकडच्या काळामध्ये सामाजिक विषय मांडणारे वग. म्हणजे जसं नाटकांनी सामाजिक विषय मांडले, जसं गोबत देवलांचं शारदा, त्यांनी म्हणजे एवढूशा एका ओळीवरती 4-5 ओळींवरती, म्हातारा इतका नाव घे पाहून शेवाय मन लग्न अजून लहान दंताजीचे ठाणे उठले, नन्ना म्हणते मान त्याची कंबर करी कमान, त्याच्या डोईवर टक्कल छान. अरे म्हणजे हा जो विषय आहे तो विषय आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा विषय हे सायमल्टेनियसली चाललं होतं. की समाजामध्ये हे ज्या काही खुलचट रूढी आहेत, या परंपरा, या रूढी यांना कुठेतरी छेद दिला पाहिजे आणि समतेच्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे. अशाच प्रकारचे वग मग पुढे आले. पण आणखीन एक मला गोष्ट जाणवली ती अशी आहे गणेश, की लोकनाट्यामध्ये धार्मिक परंपरांवर केलेलं जे टिप्पणी असते त्याचा कधीही कोणाला राग येत नाही. बरोबर. मात्र स्टँडअप कॉमेडीज किंवा मग आताचे जे कॉमेडीचे कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये मात्र कोणी काही बोललं किंवा नाटकात जरी बोललं तर त्याचा वनवा पेटतो. तर याचं कारण काय वाटतं तुला, की ते अस्सल आहे म्हणून? मुळामध्ये त्या काळात वगनाट्यांमध्ये आता जी टेक्नॉलॉजी आलेली ती नव्हती. करेक्ट. व्हॉट्सअप नव्हता, यूट्यूब नव्हतं. आणि समाज माध्यमांमुळे आता लगेच कुठलीही गोष्ट व्हायरल होते. बरोबर आहे. तेव्हा तमाशा म्हणजे तमोगुणाचा नाश करणारा लोककला प्रकार. बरोबर आहे. आणि हा तमोगुणाचा नाश करणारा लोककला प्रकार निखळ रंजनासाठी जन्माला आला होता आणि तोही ग्रामजनांच्या. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये लोकांना मनोरंजनाची साधनं नव्हती. जशी जशी स्थित्यंतर आली तसं तसं त्याच्यामध्ये मग एक चित्रपटाचा शिरकाव झाला आणि मग त्याला एक बिगडी स्वरूप आलं. लोकांना वाईट वाटत नव्हतं. म्हणजे गाढवाचं लग्न जे होतं हरिभाऊ वडगावकरांचं, त्याच्यामध्ये तो सावळा कुंभार वर स्वर्गात जातो आणि तो तिचा हात पकडतो, रंभेचा हात पकडतो, तेव्हा तो सावळा कुंभार म्हणतो तुम्ही सगळे देव रंगबाज आहेत. हो हे ना. ही ताकद जी होती, ही भाष्य जे करायची होती. किंवा तुम्ही काय फाश्या खाल्ल्यात, आम्ही फाश्या खाल्ल्यात, आम्ही रोज फाश्या खातो. फाशी म्हणजे काय, ते काय जे आपण वाळवत ठेवलेलं असतं नॉनव्हेज, ते काय काय असेल, जे काय असेल पदार्थ. तर अशा प्रकारचं सांगणं, थेट सांगणं, त्यातून लोकांना एक विनोद निर्माण होत होता. जाणीवपूर्वक केलेला विनोद आणि अनाहूतपणे झालेला विनोद याच्यामध्ये एक फरक असतो. फरक आहे. आणि तो तुमच्या तमाशामध्ये, आपल्या तमाशामध्ये तो अनाहूतपणे केलेला आणि सडन गेलेला विनोद असा असायचा. हो. हे टायमिंग जे तुझ्यामध्येही आलेलं आहे ते त्याच्यामुळेच आलेलं आहे. निश्चितच. काय होतंय की समजा आता आपण बसलोय, तिथे बसलोय म्हणजे गप्पा मारत आणि
मला विचारलं समजा तुम्ही, राम 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 राम, काय चाललंय, कसं काय चाललंय, तुमचं कसं काय चाललंय, तो समोरचा म्हणतो माझं ठीक चाललंय. अरे वा, मग तुझी आई कोणी ठेवली? अरे काय तुझ्या तोंडाला काय हाड आहे का नाही? अरे म्हणजे आता तुम्ही दोघं भाऊ, दोघं वेगळे वेगळे राहता, तुमच्यात भांडणं लागली होती की आई माझ्याजवळ असणार की तुझ्याकडे असणार, तिचं संगोपन मी करणार का तू करणार, हे सांगतात सुद्धा बतावणीमध्ये, समजावूनही सांगतात, त्याचं निरसन करतात. मी तुझ्याकडे नेहमी याने बघतो, मी तुला अनेकदा फोन करून काही प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. लावणीचा अभ्यास तू खूप बारकाईने केला, तो तुझ्या लोककला अकादमीमध्ये त्याचा समावेश केला. तू ढोलकी वादनामध्ये मुलींना पण शिकवलंस आणि छान छान माणसं तिथे आणून बसवली. तू अनेक लोककलावंतांना भेटला. ऊर्जित अवस्थेमध्ये असलेले हे लोककलावंत अचानक अशी त्यांची झालेली अवस्था बघून तुला त्रास झाला, तू त्याच्यासाठी खूप कामही केलंस. काय कारण असू शकतं त्याच्या मागचं? आर्थिक विवंचना. म्हणजे मी स्वतःच्या डोळ्याने विठाबाई नारायणगावकरांचा तमाशा पाहिलाय. एक काळ असा होता की तो माणूस आहे ना, गल्ला असतो त्यांचा ट्रकमध्ये, तर त्या गल्ल्यातून पैसे पोत्यात टाकून ते पायाने पैसे पोते भरून टाकलेले मी बघितलेले आहेत. तिच्या वार्धक्यामध्ये शेवटच्या काळात 2,000 रुपयाचं मेडिसिन मिळालं नाही म्हणून विठाबाईचा मृत्यू झाला. मग हे पैसे गेले कुठे? करेक्ट आहे, व्हेरी ट्रू ना. आर्थिक नियोजन त्यांना जमत नाही. निरक्षरता हे त्याच्या पाठीमागचं खूप मोठं कारण आहे. तमासगिरांचे जे मॅनेजर आहेत ते गडगंज श्रीमंत आहेत, पण प्रॉपर तमाशावाला जो आहे, कलावंत जो आहे तो बिचारा दारिद्र्यात खिपचत पडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांना त्याचं काय नाही, रात्रीचे राजे आहेत ते आणि दिवसाचे बिचारे हे आहेत. मी जाधव मंडीमध्ये जेव्हा तमाशाचे फड लागायचे, तुला आठवत असेल, रात्री जो राजा असायचा तो सकाळी स्वतःचे कपडे स्वतः धुताना मी बघायचो. मला इंटरेस्ट काय होता की रात्री यांनी राजा केला ना, आपण जाऊन बघूयात, भेटूयात यांना. मला असं वाटायचं पंचपक्वान्नाचं ताट असेल आणि एका कोपऱ्यात पिठलं शिजत असायचं, भाकरी तापलेल्या असायच्या, ती जी रात्री तमासगिरी असायची ती भाकऱ्या दाबायची आणि ते तिथेच बसून जेवायचे. पण तू म्हणतोस ते खरं आहे की मॅनेजरांना मी हॉटेलमध्ये थांबलेलं बघितलं आणि जेवतानाही बघितलेलं आहे. तू अनेक या मोठ्या लोककलावंतांना भेटलास, एखादा छानसा अनुभव सांग ना की ज्यांनी तुला समृद्ध केलं असेल. शाहीर साहेबराव नांदवळकर यांना मी भेटलो. त्यांना मी माझ्या लोककला अकादमीत महाराष्ट्र शासनाचं तमाशा प्रशिक्षण शिबिर होतं, मी संचालक होतो. त्यांना बोलवलं. साहेबराव असा व्यक्ती होता, ते म्हणे की मी नाचा होतो आधी. अच्छा, ओके. हां, कारण पूर्वी तमाशात बायका काम करत नसायच्या, गोंधळी समाजाचे. नंतर मी हार्मोनियम शिकलो, पायपेटी. त्यांचं गाणं म्हणजे पाणी. हां, त्यांनी गाणं परत माझ्यामध्ये टाकलं. अच्छा, ओके. हां, त्यांनी मला समजून सांगितलं हळीची गवळण कशी, अच्छा, तक्रारीची गवळण कशी. तू आम्हाला याचे एक एक उदाहरण दिलंस तर मजा येईल. हळीची गवळण म्हणजे 16,000 गवळणी निघालेल्या आहेत. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाता चला निघा निघा ग. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरेच्या हाता चला निघा निघा. वरचाळीच्या चंद्रावळीच्या फळीला जाऊन सांगा सांगा ग. वरचाळीच्या चंद्रावळीच्या साहेबरावची देण आहे. फळीला जाऊन सांगा सांगा ग. बाजाराला उशीर झाला, सूर्यबिंबवर आला बघा ग. आणि तक्रारीची गवळण, तक्रारीची म्हणजे तो कृष्ण जो आहे तो त्याचा रस्ता अडवतो. तर त्या म्हणतात कृष्ण मावशी आधी, कृष्ण मला आवडत नाही म्हणतो. बाई म्हणजे का ग? तो काळा आहे. तो कृष्ण ऐकतो
मला काळ्याचा महिमा माहित नाही काय आहे तर ती म्हणते तू कोण आहे म्हणजे मी कृष्ण आहे. तू असा कसा कृष्ण म्हणे आम्ही काय कृष्ण पाहिला नाही का. कशी त्याच्या हातामध्ये तो पव्वा, त्याला त्या 2 गोंडे, खाली झिरमळ्या. आमचा कृष्ण आम्हाला माहित नाही. डोक्यावर मोरपी असं. थांबा तुम्हाला मी काळ्याचा महिमा सांगतो. आवड तुम्हा नाही काळ्याची हो, आवड तुम्हा नाही काळ्याची केसाचा रंग के काळा, आवड तुम्हा नाही काळ्याची सख्याची माळ गळी घाली मण्याचा रंग के काळा, आवड तुम्हा नाही काळ्याची गोऱ्या गालावरचा तिळ तिळाचा रंग के काळा, आवड तुम्हा नाही काळ्याची, आवड तुम्हा नाही काळ्याची. आणि म्हणतात काळा आहे कसा आहे काळा आहे. अगं म्हणे यांनी रात्री काय केलं, यांनी काल काय केलं, काय केलं मला मला नाडिले ग, ही तक्रारीची गोळा नाही. अच्छा. यांनी काय केलं काल, मला नाडिले कान्हाने फोडिले माठ धड धडा, मला नाडिले ग मला नाडिले येता जाता नीट उभा मथुरे वळी चित्त ठेवूनी तो गिरधारी, येता जाता नीट उभा मथुरे वळी चित्त ठेवूनी तो गिरधारी, राग येता मग बोलले भारी हो, राग येता मग बोलले भारी फडफडा मला नाडिले ग मला नाडिले. भानगड अशी आहे की इतके प्रतिभा संपन्न शाहीर लोक हे कुठल्याही प्रकारचं लौकिक अर्थाने विद्यापीठाची पायरी त्यांनी चढले नाहीत किंवा कुठल्याही लौकिक अर्थाने त्यांनी शिक्षण घेतलं नाही, परंतु ही शब्दरचना करण्याची जी प्रतिभा त्यांच्याकडे होती ते सगळे शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर, शाहीर अनंत फंदी, शाहीर सगन भाऊ, शाहीर परसराम, हे तर पेशवाईच्या दरबारातले शाहीर झाले. पण पेशवाईच्या दरबाराच्या बाहेर सुद्धा असे शाहीर होते की ते गावगाड्यात तमाशा करत होते. त्याच्यामध्ये मग सातू हिरू कौलापूरकर, भाऊ बापू मग नारायण गावकर, दगडू बासाळे शिरोडकर, भाऊ फक्कड, शाहीर पठ्ठे बापूराव, कितीतरी शाहिरांची नावं. आणि या सगळ्या शाहिरांनी हा जो काही समृद्ध ठेवा आहे जतन करून ठेवलेला आहे. एकाच वेळी मला ना या सगळ्या गोष्टींचं आकर्षण वाटतं आणि कधी कधी कुतूहल पण वाटतं. म्हणजे ज्या काळामध्ये कृष्णाच्या काळ्या रंगावरची चर्चा व्हायची त्या काळामध्ये बाबा फरीद सारखी माणसं जी आहेत ती पण लिहायची. म्हणजे किसीने मजनू से पूछा तेरी लैला दिखती काली वे, मजनू ने जवाब दिता तेरी आँख न देखने वाली वे, वेद भी चिट्टा ते कुरान भी चिट्टे जिसपे लिखती शाही काली वे. हे किती एकमेकांसोबत समरस झालेली माणूस आहेत आणि एकमेकांच्या सोबत चाललेली. यांनी महाराष्ट्राला श्रीमंती प्राप्त करून दिली. बरोबर. महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला की लोककलावंतांना आपण पॅकेज देऊया, मानधन द्यायला पाहिजे, पॅकेज द्यायला पाहिजे. हो. त्याच्यामुळे लोककलावंतांच्या आयुष्यात फरक पडला नाही, कारण कितीही दिलं तरी ते समाधानी नाही आहेत. अच्छा. हां, शासन शाहिरी असेल, खडीगंमत असेल, दशावतार असेल, तमाशा असेल, कीर्तन असेल, या सगळ्या लोककलांना पॅकेज देतं. मोठ्या फडांना 8 लाख रुपये देतं, छोट्या फडांना 6 लाख रुपये देतं. ते भांडवली खर्चासाठी शासन त्यांना देतं. तेव्हा यांनी शासनाच्या नावाने 100 शो करावेत. अच्छा. हां, ओके. त्याला शासनाने पैसा म्हणजे शासनाला परत पैसा कलावंतांनी द्यायचा असं नाही आहे. किमान 100 शो त्यांची कला ही चालू राहिली पाहिजे म्हणून ते आहे. तंबू फाटला, गाडीचं टायर गेलं, याच्यासाठी ते आहे. मानधनात आता वाढ केलेली आहे वृद्ध कलावंतांच्या. होय. शासनाने, शासन वेगवेगळे महोत्सव घेत आहे. शासनाने यावर्षी तर खूप छान निर्णय घेतला की त्यांनी भरपूर कलांच्या मधले युवा कलावंत यांना सुद्धा पुरस्कृत केलंय, शिष्यवृत्ती पण दिली. हां, आणि सिनियर लोकांना सुद्धा पुरस्कृत केलंय.
क्या बात. तुला तुझा लोककलेचा इंटरव्ह्यू ज्याला सोनटक्के सर आणि मला वाटतं जब्बार पटेल होते, जब्बार पटेल, वामन केंद्रे सर पण होते. नाही. वामन केंद्रे सर, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर प्रभाकर मांडे, करेक्ट डॉक्टर तारा भवाळकर, करेक्ट डॉक्टर अरुणा ढेरे, करेक्ट प्राध्यापक कमलाकर सोनटक्के सर, व्हाईस चान्सलर. करेक्ट. आणि इंटरव्ह्यूची एक गंमत आहे. होय. आम्ही बाहेर बसलेलो होतो सगळेजण हॉलमध्ये आणि तुझा आवाज ऐकला आणि सोनटक्के सरांचा आवाज नंतर ऐकला की बाकी सब लोगों को भेज दो, ये सिलेक्ट हुआ है. काय गंमत होती ती. लोकसाहित्याची लोक होती ही सगळी ताराबाई आणि हे सगळे, आणि थिएटरची काय ही दोन लोक होती, दामू काका होते. हा. आणि सरांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला गाणं वगैरे येतंय का, म्हणजे सगळा इंटरव्ह्यू झाल्यानंतर म्हटलं हो. काय गाणं येतं, तू रुस्तुमचा विद्यार्थी ना, तुला गण तर आलाच पाहिजे, येत असेल. हो, केलं सुरू गण मी. गणराया ताराया धारुनी, गणराया ताराया धारुनी, असा आवाज काढल्यानंतर म्हणे आता ओपन करा फ्लोर आणि सगळ्यांना पाठवलं. तू खूप सारे विद्यार्थी खूप छान घडवलेस आणि ते विद्यार्थी आता खूप मोठं नावही करतायत. हे सगळं चालू असताना चित्रपटात जाऊन आपण गाणं म्हणावं असं का तुला वाटलं? नाही, मला जाऊन गावं असं वाटलं नाही, मला बोलवण्यात आलं. त्यांना असं वाटलं की हा आवाज आपल्याकडे पाहिजे. काय किस्सा होता? मला पहिला चान्स दिला तो तौफिक कुरेशींनी. तौफिक कुरेशी एक अल्बम करत होते, द फॉरेस्ट, आणि त्यातमध्ये त्यांना माझा व्हॉइस पाहिजे होता. पण मला क्लिकवर गाता येत, मी ओपन गाणारा माणूस. करेक्ट. मतलब मैं तो नहीं गा सकता हूँ. तो बोले ऐसा मत करो सर, आप गाओगे, आप अपना फ्रीलांस गा लो. अच्छा. हाँ, उसको क्या करना है मैं देख लूंगा. त्या माणसाने मला प्रोत्साहित केलं आणि माझ्याकडून गाऊन घेतलं. तो अल्बम इतका हिट झाला की परदेशात आज त्याच्यावर योगा होतो. होय 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 होय. त्या बाज. हा, कुठलं होतं ते तुझ्याकडनं गाऊन घेतलं जे तुला क्लिकवर जमलं नाही? नाही, मी अजूनही क्लिकवर गातच नाही. तुला लक्षात आलं का तुला क्लिकवर जमलं नाही पण तू क्लिक झालास? हो. काय होतं ते? रखुमाई भिक्षा दे ग माझी आई. आणि शंकर महादेवांसोबत कसा काय तुझा प्रवास जुळला? हा, 2006ला मी जसा मुंबईत गेलो ना, मग तौफिक भाईंनी जॉकी श्रॉफला माझं नाव सुचवलं. मग जॅकी दादाचा एक सिनेमा येत होता, द फॉरेस्ट, सॉरी हृदयनाथ. बरं. मग त्या हृदयनाथ मध्ये उर्मिला मातोंडकर आणि जॉकी श्रॉफचा सिनेमा येतो. त्यातमध्ये एक नमन आहे, ते नमन मी आणि शंकरजींनी गायलंय. ओके. पहिलं नमन हो, पहिलं नमन, आम्ही करतो कथन हो, करतो कथन. अरे हो, पहिले नमन करून वंदन, हिरा मानन, हिरा देवाला, हिरा गावाला, हिरा मंदर, हिरा पाठवाला. आम्ही करतो कथन, तुम्ही ऐका हो सृजान. हे गाणं क्लिक झाल्याच्या नंतर जॉकी श्रॉफने एक पार्टी ठेवलेली. अच्छा. हा, मग त्या पार्टीला सीतारा देवीचा मुलगा रणजित बरोट आले होते. ते खूप मोठे ड्रमर आहेत आणि ब्रिटनमध्ये असतात. मग त्यांनी त्यांच्या शैतान नावाच्या सिनेमात मला गाणं गायला घेतलं. बरं. हा, मला म्हणे सर आप ही लिखोगे और आप ही गाओगे. तिथं आपली खासियत आहे. हा, कारण मला दुसऱ्यानं लिहिलेलं जमत नाही. तो माझा वीक पॉइंट आहे, मी गातही नाही. आणि शैतानचं गाणं तर मग त्यांनी तर हिंदीमध्ये मला बॉलिवूडमध्ये दरवाजे ओपन केले. आणि मग शंकरजींनी 2012ला गणराज आदिराज नावाचा एक अल्बम गुलराज सिंगने म्युझिक केलं त्याचं. मग गुल्लूने मला तिथे बोलवलं.
गुळराज माझा पूर्वश्रमीचा मित्र. पूर्वश्रमीचा म्हणजे आम्ही ज्या वेळेला इकडून युथ फेस्टिवलला जायचो तेव्हा ते मुंबई विद्यापीठाकडून युथ फेस्टिवलसाठी यायचे, नॅशनल युथ फेस्टिवलला. तिथले आम्ही मित्र. त्याला खूप बरं वाटलं. त्यांनी मला शोधून काढलं, बोलून घेतलं आणि मग शंकरजींबरोबर मी गायलो. हे बाउंडिंग आमचं जे झालंय कौटुंबिक ते आत्तापर्यंत आहे आणि ते अजरामर असणार आहे. एका बहुचर्चित अशा चित्रपटात ज्याच्यामध्ये 2 अत्यंत देखण्या नायिका आणि एक राजबिंडा नायक आणि मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले, त्या माणसाचा वर आलेल्या चित्रपटामध्ये नायिकेच्या एंट्रीसाठीचं गाणं तू गायलंस. होय. आणि तू शंकर महादेवनला असं सांगितलंस की मी दुसऱ्याने लिहिलेलं गात नाही. हो. मग ते काय म्हणाले? शंकरजी आता आमचा माय कंट्री माय म्युझिक जो आमचा कॉन्सर्ट आहे करेक्ट. तो तुम्ही इथे एलोरा फेस्टिवलला बघितला असेल. त्यातमध्ये माझ्यापासून सुरुवात होते हो. आणि ती सुरुवात 15 ते 20 मिनिटं कुणीकडे खेळतो आम्ही, ते कळत नाही. कधी ते, कधी मी, कधी ते, कधी मी, आणि मग सुरू होतो तो. शंकर महादेवन तुझं कौतुक करताना काही वाक्य वापरतात, तुला आठवतात का? ते कॉमन वाक्य आहेत, ती मला आठवतात. तुला आठवतात काय बरं? की हा असा आवाज मी कधी ऐकलेला हो. नव्हता आणि या आवाजाने आसमंताला जे आहे ते भेदण्याची ताकद असलेला हा आवाज आहे आणि हा तुमच्या मातीतला आवाज आहे आणि लेट्स वेलकम, हा, आणि असं करून ते हे करतात, कौतुक करतात. करेक्ट करेक्ट. बाजीराव मस्तानीचा काय किस्सा? बाजीराव मस्तानीचा फोन आला लँडलाईनवर. मी लेक्चर घेत होतो मुलांवरती अकादमीत आणि तो शिपाई आला माझ्याकडे की कोणीतरी संजय लीला भन्साळीला बोलायचं आहे. आणि अरे म्हटलं कोणीतरी नाही आहे, ते मोठे म्युझिक चित्रपट डायरेक्टर आहेत. गेलो मी, बोले आप कल आ जाना अपने जुहू के बंगले पे, थोड़ा आपके साथ में बात करना है. ठीक है. गेलो. गेल्याच्या नंतर म्हणे हम एक मराठी फ्लेवर का एक हिंदी फिल्म कर रहे हैं और आप हमारे साथ में काम करना चाहते हो क्या? बोले ठीक है ना, करेंगे, क्या चाहिए आपको? मग त्यांनी माझ्याकडून वेगवेगळं गाऊन घेतलं. अच्छा, ओके. हां. आणि त्या माणसाला इतका सेन्स इतका चांगला आहे, आपल्याकडे अंगात येतं. होय. असं अंगामध्ये येतं. मी अशा पद्धतीची ही हुचकी त्यांना घेऊन दाखवली, त्याच्यावर गाणं तयार झालं. ते रणबीर सिंगची अरे वा रे वा. बोले चंदनजी, असे दीपिका बसली होती, प्रियंका होती, रणवीर होता. बोले ये आपको कैसी दिखती है? अच्छी दिखती है. नहीं, बोले उस पे लिखो और गाओ. लिहिलं, गायलं आणि लॉक झालं. फर्स्ट टेक लॉक. फर्स्ट टेक लॉक. म्हटलं नाही तर त्यांच्याकडे 100 लोक इंटरव्ह्यू देऊन अगोदर गेले होते. जग दाखवायचं होतं या गळ्याला गावातल्या. आणि काय होतं ते एंट्रीचं गाणं जे तू लिहिलं होतंस? नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली. केसामध्ये माळला गजरा, लोकांच्या नजर खेळ तिच्यावर आली ग आली. दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा आली ग आली. महाराणी ग आली, जिजीर जिजीर जी नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई. तुझा हा खडा आवाज ऐकल्यानंतर ज्या गायिकेने ते पुढचं गाणं म्हटलं, आता ती पण श्रेया घोषाल. श्रेया घोषाल, म्हणजे तिच्या काय रिॲक्शन्स होत्या? ती अशी झाली. हा, कारण मला शंकरजी नेहमी म्हणतात की ये जो बंदा है ये मराठी में का सुखविंदर है. करेक्ट आहे भाई, क्या उपमा दिली आहे, सुंदर. करेक्ट आहे. त्यामुळे जसं सुखविंदर बरोबर गायला जी ताकद लागते गायिकेला, तसं माझ्याबद्दल झालं. विद्यार्थी घडवावे
असं तुला जे वाटतं त्याच्यातनं घडलेले जे विद्यार्थी आहेत किंवा मी असं ऐकलं की तू फार कठोर शिक्षक आहेस. हो. म्हणजे नेमकं काय असं कठोरपणाने काय करतोस तू? मुळात मध्ये मला बेशिस्तपणा खपत नाही. ऍब्सोल्युटली नाही. त्यामुळं काय आहे, मुलं बिचारे ग्रामीण भागातून येतात, तर त्यांनी शिक्षण घेण्यासाठी आले तर शिकावं अगोदर, आणि मग बाहेर जाऊन त्यांना काय करायचं ते काम त्यांनी करावं. माझ्या डिपार्टमेंटचं पूर्ण भारतभरात दबदबा आहे. होय. म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सुद्धा मला तमाशा शिकवायला दिल्लीत बोलवतं. अरे वा. हां, मी तिथल्या मुलांना घेऊन तमाशा करतो, तिथे हिंदीत तमाशा. अच्छा. हां, तर लेकरं नुकसान होऊ नये. आईवडिलांची इच्छा असते की आमचा मुलगा मुंबईत गेला शिक्षण घेण्यासाठी आणि याला त्यातमध्ये काय करिअर करायचं आहे, तर त्यांनी ते घ्यावं. कारण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत मुलीसुद्धा ढोलकी शिकतात होय. आणि मुलंसुद्धा ढोलकी शिकतात. त्याचा फायदा असा झाला की आज 300-350 मुलं हे बाहेर पडलेली आहेत इतक्या वर्षात. तर ही मुलं माझ्या मुलींचे बँड आहेत आता. अरे वा. हां, की हे जे दूरचित्रवाहिन्यांवरती जे हे चालतात बँड, त्या माझ्या मुली आहेत. क्या बात है यार. मुलं सुद्धा लावणी शिकतात. हो. दशावतार आमच्याकडे शिकवला जातो. होय. आमच्याकडे खडीगंमत शिकवली जाते, शायरी शिकवली जाते. त्यातमध्ये आंबेडकरी शायरी असेल, सत्यशोधकी शायरी असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली शायरी असेल, शिवशायरी असेल, अशा पद्धतीचा तो अभ्यासक्रम आम्ही बांधलेला आहे. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही त्याचा मास्टर्स केला आहे. अरे वा. हां, त्याची फीस जी आहे फर्स्ट इयरला 25,000 आणि सेकंड इयरला 25,000. आता 50,000 रुपये गरीबाचा मुलगा कुठून भरणार आहे? एखाद्या गावखेड्यातून येणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा 50,000 कशी भरेल? मग त्यासाठी त्याला अर्न अँड लर्न स्कीम मी अशी त्याला नाव दिलंय, कमवा आणि शिका. मग त्या मुलांना शनिवार रविवार आपल्याबरोबर कुठेही कार्यक्रमाला घेऊन जायचं, त्यातून त्या मुलांना पैसे मिळतात, त्यातून त्यांचे उदरनिर्वाह सुद्धा तिथे भागतो आणि फीस सुद्धा ते जमा करतात. एक गोड मास्तर आहेस तू. जसा गोड गळ्याचा गायक आहेस तसा गोड मास्तर पण झाला. याच्या पुढे जाऊन 2 मुलं ते कुठल्याही कॅटेगरीचे असोत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, तर त्यांना मी दत्तक घेतो, त्यांची फीस मी भरतो. क्या बात है. अशी जर समजा काही विद्यार्थ्यांची नावं तुला सांगायची असतील तर ती तू सांगू शकतोस, हो. मला माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता हे ते बघतील पॉडकास्ट आणि त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल आणि ते लोककलेचे अभ्यासक व्हावं अशी त्यांची इच्छा असेल, त्यांनी कसा संपर्क साधावा तुझ्याशी? माझा नंबर आहे, तो नंबर तिथं खाली तुम्ही स्ट्रिपवर टाकला तरी त्यांच्यापर्यंत जाईल. आणि जास्तीत जास्त मुलांनी खरं म्हटलं तर लोककला अकादमीमध्ये यावं, कारण एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तिथे आम्ही देतो. भारूड, पोवाडा, दशावतार, खडीगंमत, लोकगीत गायन, लोकवाद्य वादन, लोकनृत्य, लोकाभिनय आणि त्याची थिअरी. हे फर्स्ट इयरला. सेकंड इयरला भारतातील लोककला आहेत. अच्छा. हां, मग नौटंकी आहे, बिहू आहे, त्याच्यानंतर राठवा डान्स आहे, यक्षगान आहे, अशा पद्धतीचे. मग आणि हे सगळे शिक्षक तू बोलावताना त्यांची निवड कशी केलेली आहे? आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही प्रॉपर जे ट्रॅडिशनल लोककलावंत आहेत त्यांना तिथे बोलवतो. अच्छा. ओके. त्यांचं वर्कशॉप आम्ही करतो मुलांसमवेत, आणि मग आमचे जे ट्रेनर आहेत ते वर्षभर ते लेकरांना त्याचं ट्रेनिंग देतात. क्या बात है. एक वेगळ्या पद्धतीचं युनिक डिपार्टमेंट आहे. त्याच्यामुळे तुझ्या म्हणजे मुंबई विद्यापीठातल्या अनेक डिपार्टमेंटवर बोट ठेवलं जातं, तुझ्या डिपार्टमेंटचं मात्र पुष्पगुच्छ देऊनच स्वागत केलं जातं. हे तुझं यश आहे. मुंबईची एक लावणी एका फार मोठ्या शायराची प्रसिद्ध आहे, तशी छत्रपती संभाजीनगरची म्हणजे जुन्या औरंगाबादची पण एक लावणी गणेश चंदन शिवेनी फार प्रसिद्ध केलेली आहे. होय. काय आहे ती? ती अशी आहे की आमची मैत्रीण शीतल देशपांडे रुद्रवार. अच्छा. ओके. तिचा पैठणीचा कार्यक्रम होता. करेक्ट. एलोरा फेस्टिवलमध्ये, आणि त्या एलोरा फेस्टिवलमध्ये लताजीज, हेमा मालिनी त्या परफॉर्मन्स करणार होत्या. आणि शीतलने मला बोलवलं, म्हणे गणेश तुला काही लिहिता आलं तर पैठणीवर बघ. जस्ट हे खरं म्हटलं तर तिचं बीज आहे. अच्छा. ओके. हां, आणि मग म्हटलं ठीक आहे मी लिहितो. मी जर पैठणीवर लिहित असताना असाल ते
शहरावर झालं. शहरातच झालं ते. अं, आणि वेगळ्या पद्धतीचे एवढ्या मोठ्या मंचावरती मला तिने तिथे सादरीकरणाची संधी दिली त्या काळामध्ये, की जिथे लोक मरमर करतात की या तेव्हा तू फेस्टिवल. विद्यार्थी होतास. मी त्यावेळेला विद्यार्थी होतो. लागून ऐकू पण. हो हे खडकी आमची नगरी जुनी, पूर्वीचं नाव खडकी, करेक्ट. नंतर मग औरंगाबाद, नंतर आता संभाजीनगर असे स्थित्यंतर आले आणि गावाची नाव बदलली. हो हे खडकी आमची नगरी जुनी, मोगलाई केली कोणी, औरंगजेब राजा इथं राज्य करती, मोगलाईवर केली मात मराठवाडा आमचा प्रांत, शिवबाचा भगवा इथं फडफडती. हे जी निजामाची निजामशाही, यवनाची हुकुमशाही, मराठवाडी जनता इथं दुःख सोसती, गोविंदबाई पानसरे, रामानंद दगडाबाई, अन्यायाची रणशिंग इथं कुंकती. हे जी 52 रंगी 52 पुरे कडे कोट, त्याचे दारे जयसिंगपुरा बेगमपुरा संग नांदती, भावशिंगपुरा औरंगपुरा गाव जमा झाला सारा, छावणीमध्ये बघा मिलिटरी वसती, 52 रंगी 52 पुरे कडे कोट, त्याचे दारे झुळ पाणी वाहेच हो बाजूनी, एकाएकी दिसे बाज पैठण घेत शोभे, आज गुलमंडीवर झाली बघा भव्य गर्दी. हे जी सुपारी हनुमान वरदाच्या गणपतीनं, भाविकांना टाकले मोहून, वा. शानूर मिया दर्ग्यावरती चादर ही पसरविती, हिंदू मुस्लिम जातात एकजुटीन. हे जी शिक्षणाचा मोठा ताट, बाबासाहेब विद्यापीठ घाटी सारखी रुग्णालय मोठे दिसती, औद्योगिक वसाहती, कृषी विद्यालय संती, पैठणच्या पैठणीनं नारी शोभती. हे जी पानचक्की मक्तबरा, बुद्धलेनी परिसरा, पर्यटक बघा इथं सैर करती, इतिहासाच्या खाना खुना सोनेरी हा महल जुना, सरलेल्या आठवणी ताज्या करती. हे जी जुबली पार्क टाउन हॉल, सेवन हिलचा उड्डाण पूल, त्याच्यावरून मोटार कशी भिरती, सिद्धार्थ या उद्यानात प्राणी संग्रहालय, आता पशु पक्षी सलोख्यानं इथं नांदती. तेव्हाच औरंगाबाद, संभाजीनगर, निर्मळ गाव, चंदन शिवे शोभे नाव, लावणी लिहिली शाहिरानं तळमळीनं, क्या बात है. शहर आमचं सुखी राहो, एकात्मता इथे नांद, गावाची ही प्रगतीत होत राहो. हे जी गणेश, मला याच्यावर तुला किती वर्षांनंतर तू ही लावणी गायलास, लोककलावंतांची स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि तीक्ष्ण का असते? त्याच्या पाठीमागे प्रतिभा पण असावी लागते. कारण तुम्ही जेव्हा समाजाच्या समोर जाता, कारण ही परंपरा जी आहे ही संतांपासून चालत आलेली आहे. म्हणजे चक्रधरापासून सुरू झालेली ही परंपरा, महानुभाव पंथांच्या काळातली, बसवेश्वरांनी परिवर्तनवादी परंपरा मांडली आणि नंतर वारकरी संप्रदायाने ती पताका आपल्या खांद्यावर घेतली. वारकरी परंपरा इतकी म्हणजे रुजलेली आहे किंवा इतकी साप आहे की विठ्ठलाची भक्ती करत असताना तिथे पुरुषाला सुद्धा माऊली म्हटलं जातं आणि महिलेला सुद्धा माऊली म्हटलं जातं. क्या बात है यार. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरापासून एकनाथांपर्यंत, संत तुकारामांपासून नामदेवांपर्यंत, संत सैना, संत सावता, संत चोखा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, या सगळ्या संतांनी समतेचा संदेश दिलेला आहे. आणि ते सगळे म्हणतात की काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, ईर्ष्या, अहंकार या षडविकारांवरती जर तुम्हाला मात करायची असेल तर मग तुम्हाला माऊलीची सेवा करावी लागेल. म्हणजे अहमपणा, मीपणा, दंभपणा हा माणसातून निघाला पाहिजे आणि समतेच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तो संदेश आपल्या संविधानामध्ये आलेला आहे, समतेचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब पहिल्याच प्रिॲम्बलमध्येच म्हणतात, प्रतिज्ञेमध्ये, की आम्ही भारतीय, वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया. ही जी समता आहे, हा बहुभाषिक देश आहे. आणि म्हणून कितीही भाषा असल्या, कितीही जाती असल्या, कितीही वेगवेगळा समाज असला, तरी इथली संस्कृतीची पाळंमुळं ही खोलवर रुजलेली आहे. म्हणून भारत देश जगामध्ये एक नंबरचा देश आहे की ज्याचं संविधान 75 वर्ष झाली टिकलेलं आहे. काय मनातल्या गोष्टी बोललास तू आज सगळ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, याला एक वैभवशाली अशी परंपरा आहे. त्याचं सध्याचं स्वरूप काय आहे आणि त्याला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था कशी आणता येईल? आणता येईल. इथे सगळी दादा माणसं होती अगोदर.
म्हणजे डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे सर असतील, आलोक चौधरी सर असतील, कुमार देशमुख सर असतील, डॉक्टर रुस्तुमाचल खाम सर असतील, बरामपूरकर सर असतील, कोचुरे सर असतील. लक्ष्मण देशपांडे सरांमुळे त्या काळात आम्हाला शिकवायला मोहन वाघ यायचे, मोहन आगाशे यायचे, समीर नकाते यायचे, शफात खान यायचे, सुरेश चिखले यायचे. एवढी सगळी मुंबई पुण्यातली माणसं ही या ग्रामीण भागातलंच विद्यापीठ म्हणूया आपण त्या काळातलं तिथे येत होती. आता ती माणसं म्हणजे येत नाही की आणत नाहीत, ती आणली पाहिजे. त्यांचे वर्कशॉप्स झाली पाहिजेत मोठ्या मोठ्या लोकांची, आणि त्यातून विद्यार्थ्यांना एक ऊर्जा मिळते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून जर कधी शिक्षकांनी काम केलं तर निश्चित त्या डिपार्टमेंटला एक मोठी झळाळी येईल, पुन्हा पूर्वश्रमीचे दिवस तिला परत मिळतील असं मला वाटतंय. महाराष्ट्रातल्या तमाम लोककलेवर प्रेम करणाऱ्या जनतेला तू काय सांगू इच्छितो आणि त्यांच्याकडनं तुला काय आश्वासन पाहिजे, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. त्यांच्याकडून मला मागे कोरोना येऊन गेला, त्या काळामध्ये अनेक लोककलावंत आपल्यातून निघून गेले. लोककलावंतांनी, जसा मी लोककलावंताचा मुलगा आहे, मी लोककला शिकून लोककलाचा मास्तर झालो, प्राध्यापक झालो. आपणही आपल्या मुलाला आपला व्यवसाय सांभाळून शिकवलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. कारण हे सगळं जे आहे संचित हे तमाम लोककलावंतांचं आहे आणि पूर्वीच्या माझ्या सगळ्या शाहिरांचं आहे. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण सुखी राहा, समृद्ध राहा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. धन्यवाद. आणि लोककलेला समृद्ध करा. आपला मित्र इतका मोठा होतो, त्याचा गहन अभ्यास असतो, या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद होतो. माझा मित्र, या कार्यक्रमाचा निर्माता किशोर निकमच्या डोक्यामधली ही संकल्पना की आपण आपले जे मोठे झालेले मित्र आहेत त्या मित्रांना इथे बोलावूयात, आणि त्याच मालिकेचा एक भाग म्हणून एटास प्रोडक्शनच्या प्रेषित की पोटलीमध्ये आमचा जवळचा मित्र अध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांच्याशी आज आपण गप्पा मारल्यात. थँक्यू व्हेरी मच. मनस्वी आभार. थँक्यू.